तुमची पशु बोले वेद निर्जीव काले भिंत महिमा आराध भगवत गीता टीका ज्ञानेश्वरी शुद्ध करुणी भाविक लोका केला निजबोध जय देव जय ज्ञान सिंधू नाम स्मरणे तुमच्या तुटे भवबंधू जगद्गुरु जगद्वंदनीय विश्वभूषण विश्वधारक श्री तुकोबा यांचे एकनिष्ठ शिष्य श्री संत निळोबारा यांचा हा आरती स्वरूपाचा 3 चरणाचा अभंग आहे। या अभंगातून निळोबारा भगवान श्री ज्ञानोबरायांचा महिमा प्रतिपादन करतात। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती भगवान श्री ज्ञानोबरायांच्या 728व्या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने सर्व भाविक मंडळी या अलंकापूर नगरीमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे धावत आलेली आहेत। ज्ञानोबरायांचा सोहळा त्रयोदशीला संपूर्ण झालेला आहे। काही मंडळी जशी धावत आली तशीच ती धावत पाठीमागे गेलेली आहे। परंतु ज्ञानोबरायांच्या या समाधी सोहळ्याचा विधी नामदेवरायाधिक संत महात्म्यांनी जो सांगितलेला आहे किंबहुना भगवान परमात्म्याने 728 वर्षापूर्वी जो विधी पूर्ण केलेला आहे तो विधी अष्टमी पासून प्रारंभ होतो आणि अमावस्याला त्याची सांगता आहे। म्हणून अष्टमी पासून प्रारंभ झालेला हा सोहळा आहे आणि या सोहळ्यामध्ये जी ज्ञानोबरायांना जाणून या ठिकाणी थांबलेली सर्व भाविक मंडळी आहेत। म्हणून भगवान श्री ज्ञानोबरायांच्या कृपाशीर्वादाने आणि तुम्हा श्रोते माता पित्यांच्या कृपाशीर्वादाने संकल्पित वेळेमध्ये आपल्याला अभंगाचं चिंतन करायचं। पवित्र अशा इंद्रायणी मातेच्या परम पावन तटकावर या अलंकापूर नगरीमध्ये गुरुवर्य बाबांच्या कृपा छत्रछायेखाली आपण परमार्थ करत असताना या वैष्णव सदन वास्तूमध्ये हा चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह आहे आणि या सप्ताहातील आजच्या दिवशीची सेवा गुरुवर्य बाबांच्या आज्ञेने कृपा प्रसादाने प्राप्त झालेली आहे। म्हणून या सेवेसाठी निवडलेला अभंग संत श्री निळोबारा यांचा आहे। हा अभंग आरती स्वरूपाचा आहे आणि या अभंगातून निळोबारा ज्ञानोबरायांचा महिमा प्रतिपादन करतायत। जाणून महिमा निळा चरणातळी आहे म्हणून निळोबारा ज्ञानोबरायांचा महिमा जाणून, कारण निळोबारा सांगतात निळा म्हणे जाणून संत येती धावत प्रतिवर्षी संत जाणून येतात। मग तुम्ही जाणून संत म्हणतात, अर्थात आपण तो महिमा जाणला का? निळोबारा सांगतात मीही हा महिमा जाणलेला आहे आणि हाच जाणलेला महिमा निळोबारा आपल्याला सांगत आहे। या अभंगाचा जर आपण विचार केला तर या अभंगामध्ये निळोबारांनी महिमा चतुष्टय सांगितलेला आहे। 4 प्रकारचा महिमा निळोबारांनी प्रतिपादन केलेला आहे। पहिला आहे ज्ञानोबरायांच्या कृपेचा महिमा, कृपा महिमा। दुसरा आहे कार्य महिमा, तिसरा आहे नाम महिमा आणि चौथा आहे स्थान महिमा। भगवान श्री ज्ञानोबरायांची आरती करतायत। अर्थात आपल्या वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानोबरायांची आरती करणारे 2 अभंग आहेत। 2 संतांनी ज्ञानोबरायांची आरती केलेली आहे आणि ते दोन्ही संत हे नाथ परंपरेतले नाही। म्हणून एक संत आहे ते दत्त परंपरेतले आहेत आणि दुसरे निळोबारा ते चैतन्य परंपरेतले आहेत। म्हणून दोन्ही परंपरेने ज्ञानोबरायांची केलेली आरती आहे। पहिली आरती आपण पाहतो, आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनू वेदला माझा। जनार्दन स्वामीचे जे 3 शिष्य आहेत त्यापैकी
रामा जनार्दन, जनी जनार्दन आणि एका जनार्दन, त्या 3 शिष्यापैकी रामा जनार्दनांनी ही केलेली आरती आहे. म्हणून ही पहिली ज्ञानोबा यांची आरती आणि दुसरी आरती आहे ते जगद्गुरु तुकोबा यांचे शिष्य निळोपर यांनी केलेली आरती आहे. मग आरती का करायची असते, आरती कोणाची केली जाते आणि आरती म्हणजे काय? विठ्ठल अर्थ आहे आसमंतात रती ही आरती. संपूर्ण अखंड प्रीती ज्याच्यावर आहे त्याची आरती केली जाते. सामान्य आपण लौकिक दृष्टीने एखादं पात्र घेतो, त्याच्यामध्ये वात लावित असतो, तूप म्हणा किंवा कापड वगैरे आहे, हे लावून त्याची आरती ओवाळल्या जाते. ही आरतीची क्रिया आहे. पण आरती शब्द आहे त्या पदाचा अर्थ अतिशय महत्वाचा आहे. म्हणून आर्तता ज्यांच्या विषयी अंतःकरणामध्ये अत्यंत तळमळ आहे, प्रेम आहे, त्याला म्हणतात आरती. विठ्ठल केली जाते, जो आराध्य आहे त्याची आरती केली जाते. म्हणून आराधकाकडून आराध्याची केली जाते, तिला आरती म्हणतात. म्हणून आराधकाकडून आरती ज्याची केली जाते त्याला आराध्य म्हणतात. आराध्य कोण आहे? या जगामध्ये 2 आराध्य आपल्याला पाहायला मिळतात. पहिला आहे भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा आणि दुसरे संत महात्मे आहेत. म्हणून आपल्याला आरती ही संतांची किंवा देवतेचीच पाहायला मिळेल. तिसऱ्या कोणाची आरती होत नाही आणि ती करू नये. विठ्ठल संत महात्मे आराध्य. ज्ञानोबा सांगतात नमो जगदखिल पालना मंगळमणी निधाना स्वजन वन चंदना आराध्य लिंगा. संत महात्मे आराध्य. आणि दुसरा भगवान परमात्मा आराध्य. ऐसे तिन्ही वेदांत वेदी सकळ लोक आद्य गुरुले आराध्य जगाचे नी केशव आराध्य देवाचा देवा. आरती केल्या जाते कारण भगवान परमात्मा आराध्य आहे. आणि दुसरी संत महात्म्यांची आरती केली जाते कारण संत महात्मे आराध्य आहेत. म्हणून या आराध्याची आरती केली जाते. आज आरती करणारे निळोपाय आहेत आणि ज्यांची आरती करत आहेत ते भगवान श्री ज्ञानोबाय आहेत. निळोपायांचा विचार केला तर आरती करणारे हे गुरुनिष्ठेची पराकाष्ठा आहे. आरती करणारे हे गुरुनिष्ठेचं सर्वोच्च शिखर अशा प्रकारचे आहे.
आणि ज्यांची आरती केल्या जाते ते गुरुत्वाची पराकाष्ठा आहे, ते गुरुत्वाचं परमोच्च शिखर आहे। केवढी गुरुनिष्ठा मनुष्याच्या जीवनामध्ये असावी। हा भारत देश आहे, अनेक शिष्य या देशामध्ये होऊन गेलेले आहेत की ज्यांच्या जीवनामध्ये गुरुनिष्ठेची पराकाष्ठा आहे। ज्ञानोबा सांगतात एक शिष्य असा आहे, गुरुकडे गेला, विद्या ग्रहण करण्याची अपेक्षा केली, इच्छा केली, गुरुने स्वीकार केला नाही। गुरुवर निष्ठा असल्यामुळे त्यांनी दुसऱ्या गुरुचा स्वीकार केला नाही। डोंगरामध्ये गेला, त्या ठिकाणी गुरुचा मातीचा पुतळा केला आणि त्या मातीच्या पुतळ्याकडून सर्व धनुर्विद्या प्राप्त केली। याला म्हणतात गुरुनिष्ठा। श्री गुरुची नावे माती डोंगरी दयापासी होती, एक पोळी त्रिजगती एकवत केली। एवढी निष्ठा ज्यावेळेस द्रोणाचार्य साक्षात समोर येतात आणि गुरुदक्षिणा देण्याचा प्रसंग येतो। गुरुदक्षिणा देण्याचा प्रसंग आल्याच्या नंतर एकलव्याचे सांगतात, गुरुजी मागा काय हवं आहे। मागा म्हटल्याच्या नंतर द्रोणाचार्याने सांगितलं, बाबा तुझा अंगठा दे। एका क्षणाचाही विलंब न करता एकलव्याने आपल्या गुरुनिष्ठापोटी गुरुला अंगठा दिला। आता या 21व्या शतकामध्ये 2024-25 मध्ये जर एखाद्या गुरुने मागू नये पण मागितलाच तर अंगठा दाखवतील पण देणार नाही। गुरुनिष्ठा आहे, साक्षात भगवान परमात्मा समोर प्रकट झालेले आहे आणि निरोबराय भगवान परमात्म्याला सांगतात, देवा येथे तुझा लागी बोलाविले कोणी, वाचल्या वाचोनी देवा तू कयाचा धावा करीत असो की गुरुनिष्ठेची पराकाष्ठा आहे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला जर आपण गुरुत्व पाहिलं ज्ञानोबरायांचं, ज्ञानी यांचा शिरोमणी वंदतो का पूज्य Thank you.
ज्ञानोबरांचं गुरुत्व हे सर्वश्रेष्ठ गुरुत्व आहे. ज्ञानोबरांच्या गुरुत्वाचा जर विचार केला तर आपल्या वैदिक परंपरेमध्ये 3 जगद्गुरु सांगितले जातात. पहिले कृष्ण वंदे जगद्गुरु, दुसरे भगवत पूज्यपाद जगद्गुरु आद्य शंकराचार्यजी महाराज आणि तिसरे जगद्गुरु तुका अवतार नामयाचा तुकोबरा आहे. जगद्गुरु त्यांना म्हटलं जातं की जगताचं गुरुत्व धारण करण्याचं सामर्थ्य ज्यांच्याकडे आहे त्यांना जगद्गुरु म्हटलं जातं. असे जगद्गुरु तुकोबरा आहे की ज्यांच्याकडे गुरुत्वाचं त्या ठिकाणी धारण करण्याचं सामर्थ्य आहे. सर्व जगताचं गुरुत्व होण्याचं सामर्थ्य असणारे जगद्गुरु तुकोबरा आहे. ज्या वेळेस अलंकापूर नगरीमध्ये ज्ञानोबरायांच्या समोर येतात त्यावेळेस गुरु म्हणून येत नाहीत, तर त्यावेळेस ज्ञानोबराय आपण गुरु आहेत या भूमिकेमध्ये आणि शिष्य आहे या भूमिकेमध्ये जगद्गुरु तुकोबरा येत असतात. ज्ञानियांचा गुरु राजा महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे मज पामरा, हे काय थोरपण पायीची वाहन पायी बरी. म्हणून जगद्गुरु असणारे तुकोबराय ज्ञानोबरायांच्या समोर आल्याच्या नंतर गुरुत्व प्रगट करत नाहीत तर लघुत्व प्रगट करतात, स्वतःला पामर म्हणून घेतात. एवढं गुरुत्व ज्ञानोबरायांचं आहे. सर्वच संत महात्म्यांनी ज्ञानोबरायांना गुरुस्थानी मानलेलं आहे. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये 3 गुरु परंपरा आहेत. त्या 3ही गुरु परंपरा ज्ञानोबरायांना गुरु मानतात. म्हणून आपण पाहिलं जगद्गुरु तुकोबराय हे ज्ञानोबरायांना गुरु मानतात आणि दत्त परंपरेमध्ये असणारे नाथ महाराज, रामा जनार्दन, जनी जनार्दन हे सर्व महात्म्य आहेत ज्ञानोबरायांना गुरु मानतात. एवढं ज्ञानोबरायांचं गुरुत्व. एका जनार्दनी पूर्व पुण्य फळले, एका जनार्दनी पूर्व पुण्य फळे, सद्गुरु भेटले ज्ञानेश्वर, सद्गुरु भेटले ज्ञानेश्वर, सद्गुरु भेटले ज्ञानेश्वर, सद्गुरु भेटले ज्ञानेश्वर. दिव्य तेजपुंज मदनाचा पुतळा, दिव्य तेजपुंज मदनाचा पुतळा, दिव्य तेजपुंज मदनाचा पुतळा, दिव्य तेजपुंज मदनाचा पुतळा. ज्ञानोबरायांना सर्व संत महात्मे गुरुच्या स्थानी मानतात. कारण ज्ञानोबराय सर्वश्रेष्ठ आहे. श्रेष्ठा ज्ञानदेवा ज्ञानोबराय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचे. नाथ महाराजांना विचारलं, महाराज आपण ज्ञानोबरायांना त्या ठिकाणी गुरु मानतात, असं ज्ञानोबरायांपाशी आहे काय? नाथ महाराज सांगतात, एक गुण ज्ञानोबरायांपाशी नाही, अनंत गुणाने मंडित असलेले ज्ञानोबराय आहेत. एक गुण जरी ज्ञानोबरायांचा पाहिला तर नाथ महाराज सांगतात, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारंवार. माझे ज्ञानोबराय कृपाळू आहेत, कृपाळू आहेत. कृपेचा अतिरेक म्हणजे कृपाळू आहे. म्हणून आपण काल ऐकलं झोपेचा अतिरेक तो झोपाळू, म्हणून ते सांगण्याची आज गरज नाही. कृपाळू आहेत, कृपाळू. कृपेचा अतिरेक आहे. आणि मनुष्याच्या जीवनामध्ये कृपा अत्यंत महत्त्वाची आहे, महत्त्वाची आहे. मनुष्याला जीवनामध्ये प्रारब्धाने ज्या गोष्टी मिळत नाहीत, प्रयत्नाने ज्या मिळवता येत नाहीत, त्या गोष्टी कृपेने सहज साध्य होतात. विठ्ठल विठ्ठल मनुष्य जीवन जगत असताना काही गोष्टी प्रारब्धाने मिळतात, काही गोष्टी प्रयत्नाने मिळवाव्या लागतात, काही गोष्टी मात्र कृपा साध्य आहेत. काही गोष्टी प्रारब्धाने मिळत असतात. कोणत्या मिळतात? अन्न मान धन, अन्न मान धन, अन्न मान धन, अन्न
प्रारब्धाधीन हे तो प्रारब्धाधीन अन्न धन मान हेतु प्रारब्धाधीन हेतु प्रारब्धाधीन हेतु अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन हेतु प्रारब्धाधीन हेतु प्रारब्धाधीन अन्न मान धन हे तो प्रारब्ध अधीन जगद्गुरु तुकोबराय सांगतात या गोष्टी प्रारब्ध अधीन आहेत. पतंजली महामुनी सांगतात प्रारब्ध अधीन कोणत्या गोष्टी आहेत. सती मूले तद्विपाको जात्यायुर्भोग. म्हणून जाती आयुर आणि भोग हे प्रारब्धाच्या अधीन आहे. जाती म्हणजे जन्म, उत्तम कुळामध्ये जन्म प्राप्त होणं हे प्रारब्धाच्या अधीन आहे. भोग मनुष्याला जीवनामध्ये प्राप्त होतात हे प्रारब्धाच्या अधीन आहे. म्हणून प्रारब्ध जसं असेल तसं मनुष्याला घडत भोग प्राप्त होत असतात. अन्न प्रारब्धात असलं तर मिळत असते, प्रारब्धात नसेल आणि समोर भरलेलं ताट आहे तरी तो घास मनुष्याच्या पोटामध्ये जाऊ शकत नाही. त्याच्यावर नाव लागतं, दाने दाने पर लिखा है खाने वाले का नाम. दुसरीकडे जाऊ नका. दाने दाने पर लिखा है खाने वाले का. तेरी रोटी तेरे को मिले, तेरी रोटी तेरे को मिले, दिल में रखो आराम, दिल में रखो आराम, दाने दाने पर लिखा है खाने वाले का नाम. पूर्ण केलं. म्हणून समोर अन्न ठेवलेलं आहे महाराज. एखादा प्रसंग आहे, भूक लागलेली आहे आणि तो पत्नीला सांगतो मला भूक लागली जेवायला वाढ. पत्नीने ताट वाढलेलं आणि तेवढ्यात फोन वाजतो आणि तिकून त्या ठिकाणी आवाज येतो, तुमच्या मुलाचा अपघात झालेला आहे, त्याला दवाखान्यामध्ये नेलेला आहे. भरलेलं ताट समोर आहे, पोटामध्ये भूक आहे, परंतु त्याला ताट सोडून जावं लागतं. बाप असला तरी त्याला अन्न ग्रहण करता येत नाही. मी तर असं म्हणेल, मुलाचा बाप काय, जगाचा बाप जरी ताटावर बसलेला असेल आणि त्याच्या प्रारब्धातच नसेल ना तर ताट सोडून जावं. ऐशी प्रारब्धाची गती गती, ऐशी प्रारब्धाची गती गती, ऐशी प्रारब्धाची गती गती, ऐशी प्रारब्धाची गती. ब्रह्मादिका न चुकती, ब्रह्मादिका न चुकती, न चुकती न चुकती, ऐशी प्रारब्धाची गती ही, ऐशी प्रारब्धाची गती. ब्रह्मादिका न चुकती, ब्रह्मादिका न चुकती, न चुकती, प्रारब्धाची गती गती, ऐशी प्रारब्धाची गती. ऐशी प्रारब्धाची गती, ब्रह्मादिका न चुकती, ब्रह्मादिका न चुकती. ऐशी प्रारब्धाची गती, ब्रह्मादिका न चुकती. हो, प्रारब्धाची गती आहे, ब्रह्मादिकांनाही चुकत नाही. परमात्मा ताटावर बसलेला आहे. वाढिले ठाईचे भाने टाकोनिया धावे. त्याचा भाव भिन्न असेल पण आपल्याला या ठिकाणी उपयोगाचा आहे. म्हणून अन्न प्रारब्धामध्ये आहे. मान मनुष्याला प्रारब्धाने मिळतो. मानासाठी कितीही प्रयत्न करा, प्रयत्नाने मान मिळत नाही. कोणाला वाटतं मान मिळू नये,
पण प्रत्येकालाच मान मिळत नाही. मान इच्छितो अपमान पावे, म्हणून मान हा मनुष्याला प्रारब्धाने मिळतो आणि धन मनुष्याला प्रारब्धाने मिळतं. मला सांगा, धनासाठी कोण असा या जगामध्ये आहे की तो धन प्राप्तीसाठी प्रयत्न करत? आमचे ऐसा कोण आहे हे जया नावडे. कोण आहे? आमचे संत महात्मे सोडले तर या जगामध्ये धन आवडत नाही म्हणण्यापेक्षा धनासाठी प्रयत्न करत नाही असा कोणीच नाही. विठ्ठल धनासाठी सर्व प्रयत्न करतात. मग सर्व अंबानी नादानी होतात का हो? सर्व टाटा बिर्ला होतात का? सर्व त्या ठिकाणी श्रीमंत होत नाहीत का? यांच्या प्रारब्धामध्ये नाही. प्रारब्धामध्ये जर नसेल तर त्याला मिळत नाही महाराज. प्रयत्न हा निमित्त आहे. ज्ञानोबराय सांगतात, भाग्याचे निभडसे उद्यमाचे निमिसे, संपत्ती जात अपैसे घर रिघे. आणि याच्या उलट ज्ञानोबराय सांगतात, अदृष्ट झालिया उदासू पालटे श्रीमंताचा विलासू. म्हणून अदृश्य जर फिरलं महाराज, प्रारब्ध फिरलं तर कोट्यावधी करोडोपती असणारे केव्हा भिकारी होतात हे त्यांची त्यांना कळत नाही. त्यांची त्यांना कळत नाही. हत्ती नावाचा एक बलदंड प्राणी आहे महाराज. तो कवट खात असतो, कवट. आणि तो कवट खात असताना फोडून खात नाही, तो तसाच गिळत असतो. तास 2 तास म्हणा काय त्याच्या पोटामध्ये राहतं, शेणाच्या द्वारे ते तसंच बाहेर पडतं. पण ते कवट फुटत नाही. जसं हत्तीने खाल्लं तसंच बाहेर येतं, फुटलेलं नसतं. पण आश्चर्य वाटेल आपल्याला, त्याच्यामध्ये असलेला जो गर आहे तो गर मात्र नाहीसा झालेला असतो. हत्तीच्या पोटातील कवटातला गर केव्हा आणि कसा नष्ट झाला हे हत्तीलाही जसं कळत नाही, तसं आपण करोडोपती असलेले ते एका रात्रीमध्ये भिकारी कसे झाले हे त्यांची त्यांनाही कळत नाही. याचं कारण प्रारब्ध. विठ्ठल म्हणून प्रारब्धाने काही गोष्टी मिळतात, काही गोष्टी मात्र प्रयत्नाने साध्य कराव्या लागतात महाराज. म्हणून प्रारब्धाच्या भरोशावर बसू नये. प्रयत्नवादी मनुष्याने काय प्रयत्न केला, पुरुषार्थवादी मनुष्याने प्रयत्न केला पाहिजे महाराज. दैव दैव आलसी पुकारे, आमच्या दैवात नाही असा म्हणणारा केवळ काय आळसी असतो. आळसी. आपल्या इकडं म्हण आहे, दे रे हरी पलंगावर. पलंगावर बसून काही मिळत नसतं महाराज. म्हणून प्रयत्न करावे लागतात. आणि प्रयत्न ही एक अशी वस्तू आहे की प्रयत्नाने या जगामध्ये मिळत नाही अशी कुठलीही गोष्ट. ओले मुळ भेदी खडकाचे अंग, ओले मुळ भेदी खडकाचे अंग. ओले मुळ भेदी खडकाचे अंग, ओले मुळ भेदी खडकाचे अंग. अभ्यासासी सांग कार्यसिद्धी, अभ्यासाची सांग कार्यसिद्धी. अभ्यासाची जाण कार्यसिद्धी, अभ्यासाची जाण कार्यसिद्धी. करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे, कारण तुका म्हणे असाध्य ते साध्य. करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे, कारण अभ्यास तुका म्हणे. असाध्य गोष्टी साध्य होतात अभ्यासाने. आता अभ्यासाचं प्रमाण दिलंच म्हणून सांगतो. ज्ञानोबराय सांगतात, आगा अभ्यास योगू म्हणजे तो हा एकू जाणीजे, येणे काही न निपजे ऐसे नाही. या अभ्यास योगाने काही प्राप्त होत नाही अशी वस्तू गोष्ट या जगामध्ये नाही. म्हटले महाराज, आम्ही विष पिलं तर पचनी पडेल का? विष पिल्यावर काय होतं? आमच्या भागामध्ये विष पिल्याच्या नंतर मनुष्य मरतात. इकडं कसं आहे? अमर होत.
अमराहा अमराहा. विष पिल्याच्या नंतर मनुष्य काय होतो? मरतो महाराज, मरतो. परंतु अभ्यास जर, आणि हे व्यसन करणारी मंडळी काय आहेत महाराज? तंबाखू खातात, मद्यपान करतात, हे काय विषच आहे. याचा परिणाम यांना भोगावा लागतो. याला स्लो पॉइझन म्हणतात. हळूहळू हळूहळू ते काय नाश करणारं आहे. परंतु त्याची जर सवय लावली तर विष पचनी पडतं. मद्यपान विष आहे, पण ते पचनी पडतं. हो, असा मद्यपान करून असा एक दिवस येतो की मद्यपान केल्याशिवाय तो जगू शकत नाही. का? तर त्या शरीराला ती सवय लागलेली आहे. म्हणून थोडं करून अभ्यासाने काही गोष्टी प्राप्त होत असतात, आणि काही गोष्टी मात्र प्रारब्धाने मिळत नाहीत, प्रयत्नाने मिळवता येत नाहीत. त्या गोष्टी मात्र कृपेने सहज प्राप्त होतात. विठ्ठल प्रारब्धाने भगवान परमात्मा प्राप्त होत नाही. स्वप्रयत्नाने भगवत प्राप्ती होईल सांगता येत नाही, परंतु त्याच्यासाठी संतांची कृपा लागते महाराज. प्रयत्नाने मनुष्य काहीही करू शकतो. तुकोबराय सांगतात, सोन्याचे पर्वत करवती पाषाण, अवघे रानुरान कल्पतरू परिया दुर्लभ, विठोबाचे पाय. भगवान परमात्म्याचे चरण होणं, प्राप्त होणं हे सुलभ नाही महाराज, अत्यंत दुर्लभ अशा प्रकारचं आहे. परंतु संत महात्म्यांची कृपा झाल्याच्या नंतर सहज भगवत प्राप्ती होते. हा कृपेचा काय परिणाम आहे. तुम्हा पायी झाले दर्शन, म्हणून संत महात्म्यामुळे, पायी म्हणजे पायाचं नाही, तुम्हा पायी तुमच्यामुळे दर्शन झालेलं आहे. म्हणजे अत्यंत कठीण असलेली गोष्ट, असाध्य असलेली गोष्ट कृपेने सहज प्राप्त होते. ज्यांच्या नगरीमध्ये आहोत आपण त्यांचं चिंतन करा. ज्ञानोबरायांना विचारा. श्रीमद भगवद्गीतेसारखा ग्रंथ आहे, आणि त्या ग्रंथावर आपण ज्ञानेश्वरी सारखं अद्वितीय भाष्य केलेलं आहे. हे कशाने केलेलं आहे? ज्ञानोबराय सांगतात, या भगवद्गीतेवर अर्थ करणं एवढं सहज सोपं नाही. हो, म्हणून ते करत असताना इतर काहीही करण्याचं माझं सामर्थ्य आहे, परंतु भगवद्गीतेवर अर्थ करणं एवढं सहज सोपं नाही. विठ्ठल म्हणून ज्ञानोबराय सांगतात की टिटिभू चांचवरी मापसुये सागरी, मी नेन तो त्या परी, प्रवर्तेत ऐका आकाश गिवसावे, तरी अनेक त्याहुनी थोर व्हावे, म्हणून अपाढे आघवे, निर्धारिता या गीतार्थाची थोरी, स्वये श्री शंभू विवरी, जेथ भवानी प्रश्न करी चमत्कारोनी, तेथ हरू म्हणे नेनिजे, देवी जैसे का स्वरूप तुझे, तैसे हे नित्य नूतन देखिजे, गीता तत्व हा वेदार्थ सागरू, जया निद्रिताचा गुरु, तो स्वये श्री प्रत्यक्ष सर्वेश्वरू, प्रत्यक्षानुवादला ऐसे जे अगाध, जेथ वेडावती वेद, तेथ अल्पमे मतिमंद काय होय, हे अपार कैसे कवळावे, महातेज कवने धवळावे, गगन मुठी सुवावे, मशके केवी परी, येथ असे एक आधारू, तेनेची बोले मी सधरू, जै सानुकूळ श्री गुरु, ज्ञानदेव म्हणे एरवी तरी मी मूर्खू, जरी जाहला अविवेकू, तरी संत कृपादीपकू, स्वज्वळू असे विठ्ठल. ज्ञानोबराय सांगतात कृपेने हे प्राप्त झालेलं आहे. एरवी जी कनकाचे निखिळ, ओतू येईल भूमंडळ, चिंतारत्ने कुळाचळ निर्मुयेती. ज्ञानोबराय स्वतःचं सामर्थ्य सांगतायत. साताही सागराते सोपे भरिता अमृते. ज्ञानोबराय सांगतात सप्त सागर अमृताने भरणं हे सोपं आहे. हे ज्ञानोबरायांचं सामर्थ्य, स्वाभिमानाने ज्ञानोबराय सांगतात. साताही सागराते सोपे भरिता अमृते,
दुवाड नोहे तारा ते चंद्र करिता, कल्पतरुचे आराम लाविता नाही विषम, परी गीतार्थाचे वर्म निवडू नये. ह्या अर्थ आपण केलेला आहे. याचं कारण ज्ञानोबराय सांगतात श्री गुरूंची कृपा आहे आणि कृपेने हे साध्य होतं. सांगण्याचा इत्यर्थ असा, जी गोष्ट मनुष्याला प्रयत्नाने प्राप्त होत नाही त्यासाठी कृपा लागते. संत महात्म्यांची कृपा जीवनामध्ये आल्याच्या नंतर मनुष्याचं जीवन पूर्ण अशा प्रकारचं होतं. आणि ज्ञानोबरायांचा विचार केला तर या इमारतीचा पायाच ज्ञानोबराय. संत कृपा झाली इमारत फळाली, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. हो, संत कृपा झाली इमारत फळाली. हो, मी तर असं म्हणेल ही संत कृपा रूपी इमारतच या संत कृपेने फळालेली आलेली आहे. म्हणून पहिली संत कृपा झाली ज्ञानोबरायांची. ज्ञानदेवे रचिला पाया, पाया रचिला म्हणजे ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ लिहिला. ज्ञानोबरायांनी अमृत अनुभव केला, हरिपाठ केला, गाथा केला, चांगदेव 65 केली. हा पाया आहे आणि हा जर पाया असेल तर हीच ज्ञानोबरायांची कृपा आहे. म्हणून ज्ञानोबराय हे कृपेचा पाया आहेत. हे अगाध कृपा वात्सल्य मूर्ती ज्ञानोबराय आहेत. आणि माऊली तुमची कृपा झाल्याच्या नंतर काय परिणाम होतो? निळोबराय अभंगाच्या प्रथम होता तुमची कृपा पशु बोले वेद, कृपा पशु बोले वेद, निर्जीव चाले भिंत महिमा गाद, जीव चाले भिंत महिमा गाद, भगवद्गीता टीका ज्ञानेश्वरी शुद्ध, भगवद्गीता टीका ज्ञानेश्वरी शुद्ध, करुणी भाविक लोका केला निज बोध, भाविक लोका केला निज बोध, करुणी भाविक लोका केला निज बोध, भाविक लोका केला निज बोध. हे देव जय देव जय ज्ञान सिंधू, जय देव जय देव जय ज्ञान सिंधू, जय देव जय देव जय ज्ञान सिंधू, जय देव जय देव जय ज्ञान सिंधू. निळोबराय सांगतात होता कृपा तुमची पशु बोले वेद, निर्जीव चाले भिंत महिमा अगाध. ज्ञानोबरायांचा अगाध अशा प्रकारचा महिमा आहे. माऊली तुमची कृपा झाल्याच्या नंतर होता कृपा तुमची पशु वेद बोले, तुमची कृपा होता निर्जीव भिंत चाले. पशु असणारा रेडा, महाराज रेडा वेद बोलतो. संत महात्म्यांची कृपा झाल्याच्या नंतर साधकाचे सिद्ध होतील यामध्ये आश्चर्य नाही. ज्ञानोबरायांच्या कृपेचा महिमा असा आहे की ज्ञानोबरायांची कृपा झाल्याच्या नंतर साधक सिद्ध होईल यात नवल नाही. मंदाती मंद असणारा रेडा सुद्धा बोलतो. भगवंताची कृपा झाल्याच्या नंतर मुका आहे तो बोलतो. मुकं करोति वाचालम पंगुम लंघयते गिरिम यत्कृपातमहं वंदे परमानंद माधवम. भगवत कृपेने मुका आहे तो बोलू लागतो. ज्ञानोबरायांची कृपा झाल्याच्या नंतर मुका आहे पण मंदाती मंद पशु आहे. आणि बोलतो म्हणजे संसाराच्या गप्पा मारतो असं नाही महाराज. विद्येमध्ये सर्वश्रेष्ठ असणारा अपौरुषे असणारे भगवान वेद हे मुखातून येतात. रेड्याच्या ही ज्ञानोबरायांची कृपा आहे. होता कृपा तुमची पशु बोले वेद, म्हणून ही ज्ञानोबरायांची कृपा आहे. म्हणून आपण काल पशु वेद कसा बोलतो हे चरित्र काल आपण श्रवण केलेलं आहे. थोडंसं त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी पाहू. रेडा कोण आहे? रेड्याचा पूर्वजन्म सांगितला जातो, चरित्रामध्ये वर्णन केलेला आहे. एक मलय नावाचा गंधर्व आहे.
तो हिमाचल पर्वतावर स्नान करण्यासाठी आलेला आहे, अप्सराबरोबर आहेत, उन्मत्त झालेला आहे, नग्न अवस्थेमध्ये स्नान करत आहे. आणि स्नान करत असताना त्या ठिकाणी नारद मुनींचं आगमन होतं. संत महात्मे आलेले आहेत आणि संत आल्याच्या नंतर देवा संत वृंद नमस्कारिजे, घडे तरी पूजिजे, हे वाचो निकेवी निंदिजे, स्वये वाचा घाली संतांसी आसने, पूजा करी काया वाचा मणे. संत महात्मे आल्याच्या नंतर त्यांना आसन द्यावं. श्री संतांची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. परंतु नारद मुनी आल्याच्या नंतर या मलय गंधर्वाने नारद मुनींची उपेक्षा केली आणि नारद मुनीने जाणलं की हा उन्मत्त झालेला आहे. म्हणून नारद मुनीने त्याला शाप दिला की मृत्यू लोकामध्ये तुझे 3 जन्म होतील. पशुवत आचरण केलं म्हणून 2 जन्म पशुचे होतील आणि 3रा जन्म शूद्र योनीमध्ये तुला प्राप्त होईल. असा शाप ऐकल्याच्या नंतर उपरती झाली, पश्चाताप झाला, धावत मलय आलेला आहे. नारद मुनीच्या चरणावर दंडवत घातलं आणि नारद मुनीला प्रार्थना केली. साधूचं हृदय महाराज. नारद मुनीने उशाप दिला आणि सांगितलं तू 2 योनीमध्ये पशु होशील, परंतु महान भगवत भक्त महात्मे की भगवंताचा अवतार तुला त्या योनीतून उद्धार करण्यासाठी येतील. आणि असं ऐकल्याच्या नंतर त्याला आनंद होतो आणि तोच त्या ठिकाणी मलय गंधर्व या मृत्यू लोकामध्ये पशुच्या रूपाने येतो. बीड जिल्ह्यामध्ये परळीपाशी आंबजोगाई म्हणून एक गाव आहे. त्या गावामध्ये जैतपाल नावाचा राजा राज्य करीत होता आणि त्या राजाच्या नगरामध्ये हा मलय घोड्याच्या रूपाने जन्माला आलेला आहे. हा जैतपाल राजा अत्यंत साधू राजा आहे, सात्विक राजा आहे, प्रजेचं पुत्रवत पालन करणारा राजा आहे. आणि एक दिवस तो असा जात असताना कीर्तन म्हणा, प्रवचन म्हणा, सत्संग चाललेला आहे. उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरांनी बोधत, उठा जागे व्हा रे आता, आता जागा रे भाईनो जागा. हा मनुष्य देह आहे. या मनुष्य देहामध्ये मनुष्याने भगवत प्राप्ती करून घेतली पाहिजे, अनुग्रह प्राप्त करून घेतला पाहिजे. हा जन्म गेल्याच्या नंतर पुन्हा भगवत प्राप्ती होत नाही. आणि मग ही भगवत प्राप्ती कोण करून देणार? त्याने त्याच प्रवचनामध्ये ऐकलं की संत महात्म्याशिवाय भगवत प्राप्ती होत नाही. संताविन प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही. म्हणून संत महात्मे शोधण्यासाठी तो निघाला आणि त्याने विचार केला आपल्याला संत भेटले पाहिजेत. त्या नगरामध्ये जेवढे काही महात्मे होते, साधक होते, त्यांना त्यांनी बोलावलं. आता राजाने बोलवल्याच्या नंतर सर्व आले आणि आल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं माझ्यावर कृपा करा, अनुग्रह करा. आता केवळ असं म्हटल्याच्या नंतर कृपा करता येत नाही. कृपा करण्यासाठी लागणारा अधिकार तो फार भिन्न आहे. ज्ञानोबा तुकोबरायदी संत महात्मेच तशी कृपा करू शकतात. सामान्य जो परमार्थ पथिक आहे त्याला ती कृपा करता येणार नाही. परंतु राजाने विचार केला की आपल्याला अनुग्रह प्राप्त झाला पाहिजे आणि मग त्यांनी सांगितलं कृपा करा. साधूने सांगितलं बाबा आमच्याकडे हे सामर्थ्य नाही. राजा रागवला महाराज. त्याने सांगितलं मग तुमच्याकडे जर कृपा करण्याचं सामर्थ्य नसेल तर हा पेशा सोडून द्या. आणि त्यांनी त्या साधूंना बंदीमध्ये टाकलं, तुरुंगामध्ये टाकलेलं आहे. अनेक हजारो साधू त्या राजाने जैतपालाने तुरुंगामध्ये टाकले. बरं केवळ तुरुंगामध्ये टाकले असं नाही, भोजन करण्यासाठी काहीतरी लागतंय म्हणून तुम्ही काम केलं पाहिजे. महाराज एक तलाव खोदण्यासाठी त्याने प्रारंभ केला आणि सर्व साधू मंडळी त्या तलावामध्ये तलाव खोदण्यासाठी त्याने ठेवलेले आहे. त्यांनी पणच केलता महाराज माझ्यावर अनुग्रह करा. किती वेळामध्ये? घोड्यावर बसण्यासाठी जेवढा वेळ लागतो, घोड्यावर बसण्यासाठी जर ठेवलं जातं त्याला रिकीब म्हणतात, पाय ज्याच्यामध्ये ठेवला जातो. म्हणून त्याने त्या ठिकाणी घोषणाच केली होती, पण रिकीब में पाव तो ब्रह्म दिखाव नाही तो ले टिकाव. काही माणसं घोषणा करत असतात. ब्रीद वाक्यच त्याचं होतं काय? रिकीब में पाव तो ब्रह्म दिखाव नाही तो ले टिकाव. याच्या अगोदर महाराज त्या हिरण्यकश्यपूनी पण केलता. काय? नाव घेऊन येते देवाचे, हे ब्रीद
हिरण्यकशिपूचे काही ब्रीद वाक्य असतात महाराज. चले जाओ, तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा. आता नवीन स्वामीजींनी एक घोषणा काढलेली, हिंदू हिंदू भाई है. बस बरेच दिवस झालं हिंदू मुस्लिम भाई, आता हिंदू हिंदू भाई आहे. म्हणून हे ब्रीद वाक्य आहेत. या राजा जैतपाळाचं ब्रीद वाक्य होतं, साधू आल्याच्या नंतर रिकीब में पाव तो ब्रह्म दिखाओ, नाही तो ले टिकाव. सर्व साधू कामाला लावलेले आहेत. आणि त्या ठिकाणी अंबेजोगाई नगरीमध्ये एक महान भगवत भक्त साधू ज्यांचं नाव आहे मुकुंदराज स्वामी, ते त्या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनी पाहिलं की सर्व साधू त्या ठिकाणी कामाला लागलेले आहेत. मुकुंदराज स्वामींनी त्या सर्व साधूंना बोलावलं. साधू जवळ आल्याच्या नंतर साधूने आपली पीडा या मुकुंदराज स्वामींना सांगितली. आणि तेवढ्यामध्ये ते सैनिक आले. सैनिकाने सांगितलं, काम बंद पडता कामा नये, तलावाचं काम चालू राहिलं पाहिजे. त्यावेळेस मुकुंदराज स्वामी सांगतात की तुझ्या तलावाचंच काम चालू राहिलं पाहिजे ना, पहा त्या तलावाकडे. आणि महाराज ते सैन्य साधू ज्यावेळेस तलावाकडे वळून पाहतात त्यावेळेस आश्चर्य असं घडतं की ते कोरे टिकाव आहेत, ते स्वतः जड वस्तू काम करत असताना त्याने पाहिल्या. आणि हा चमत्कार पाहिल्याच्या नंतर धावत ते सैनिक जातात, जैतपाळाला बोलावून आणतात. राजाजवळ येतो आणि पाहिल्याच्या नंतर सांगतो, महाराज ठीक आहे, आपल्याकडे सिद्धी असेल, परंतु मला अनुग्रह दिल्याशिवाय मी मान्य करणार नाही. मग मुकुंदराज स्वामींनाही तेच सांगतात, रिकीब में पाव तो ब्रह्म दिखाओ, नाही तो ले टिकाओ. मुकुंदराज स्वामीच्या लक्षात आलं, हा राजा आहे, साधू राजा आहे, सात्विक राजा आहे, परंतु परमात्म प्राप्तीची तीव्र तळमळ, त्या तळमळीने हा पाप करत आहे, परंतु याचा उद्देश मात्र पाप करण्याचा नाहीये. आणि म्हणून मुकुंदराज स्वामींनी सांगितलं, राजा बस घोड्यावर, परंतु घोडा मी शोधून आणणार. तबेल्यामध्ये गेले, त्यांनी पाहिलं आणि एक घोडा शोधून काढला. तो घोडा म्हणजे जो मागचा मलय नावाचा गंधर्व आहे, तो गंधर्व जो घोडा होऊन आलेला असतो, तो घोडा घेतला. त्याच्यावर त्या ठिकाणी राजाला बसायला सांगितलं. राजाने रिकीबमध्ये पाय ठेवला आणि घोड्यावर बसणार तेवढ्या कालावधीमध्ये राजाला समाधी लागली. काय सामर्थ्य असेल महाराज महात्म्याचं. समाधीमध्ये कटाक्ष निहाळिले, कृपा कटाक्ष निहाळिले, कृपा कटाक्ष निहाळिले, कृपा कटाक्ष निहाळिले, आपुले पदी बैसविले. बाप रखुमा देवी वरू विठ्ठल भक्ता दिदले वरदान. कटाक्ष निहाळिले, आपुले पदी बैसविले. बाप रखुमा देवी विठ्ठल भक्ता दिदले वरदान. कृपा कटाक्षे न्याहाळिले, आपुले पदी बैसविले. हा दिठिवा जयावरी झळके, की हा पद्म करू माथा पारुखे. तो जीवची परी तुके महेशेशी. हे सामर्थ्य साधूचं आहे. राजाला समाधी लागली. मुकुंदराज स्वामींनी समाधी उत्थान केली आणि राजाने सांगितलं, महाराज ही समाधी अवस्था मला द्या. त्यावेळेस राजाने सांगितलं, बाबा याच्यासाठी फार कष्ट करावे लागतात, साधना करावी लागते, त्या साधूंना सोडून दे. साधूंना सोडून दिलेला आहे, त्यांचा आदर सत्कार केलेला आहे आणि त्या घोड्याला बरोबर घेऊन गेलेले आहेत. म्हणून हा मलय आहे, तो घोडा आहे. हा जन्म झाल्याच्या नंतर तोच घोडा पुढच्या जन्मामध्ये प्रतिष्ठान नगरीमध्ये रेडा होऊन येतो. विठ्ठल आणि रेडा होऊन आल्याच्या नंतर ज्ञानोबराधिक भावंड मंडळी आहेत, ते शुद्धीपत्र आणण्यासाठी पैठणला जातात आणि त्या ठिकाणी त्या ब्रह्मवृंदाचा गर्व पाहून, परिस्थिती पाहून त्या ठिकाणी रेड्याच्या मुखातून
वेद वदवून घेतायत महाराज आणि त्या रेड्याला कृतार्थ करतायत. म्हणजे असं वर्णन आहे. रेडा वेद बोलला, ज्ञानदेव म्हणे बोले रे ऋग्वेद. ऋग्वेद बोलले एवढंच नाही महाराज, 4ही वेद आहे. आवर्तन चालूच होतं. म्हणून रेडेश्वरांचं वेद म्हणण्याचं आवर्तन थांबलं नाही महाराज, थांबलं नाही. आणि मग ते ज्ञानोबराय घेऊन, जोपर्यंत ज्ञानोबरायांनी समाधी दिली नाही तोपर्यंत अखंड वेद घोष या रेड्याच्या मुखातून अखंड चालू होता. हा दुसरा जन्म आहे म्हणून निळोबराय सांगतात. तिसरा जन्म आहे तो पंढरपूरला झालेला आहे आणि जगद्गुरु तुकोबराय रामदास स्वामी हे आल्याच्या नंतर त्यांचाही उद्धार झालेला आहे. म्हणून हा दुसरा जन्म आहे. निळोबराय सांगतात, होता कृपा तुमची पशु बोले वेद. निळोबराय पशु म्हणतात, पशु. म्हणून एक 25-30 वर्षाच्या पूर्वी असे काही पुस्तक म्हणा काय आहे विचारवंत निघाले होते. त्यांनी सांगितलं ज्ञानोबरायांनी रेडा बोलवला. रेडा म्हणजे रेडे आडनावाचे माणूस होता म्हणे. आता हा रेडा वेद बोलला महाराज, पण आता ह्या रेड्यांना काय कळणार आहे? या रेड्यांना ते कळालं नाही आणि हे आक्षेप घेतील म्हणून निळोबराय सांगतात, होता कृपा तुमची पशु बोले वेद. पशु आहे, पशु म्हणले. पशु म्हणजे कोण? महिषपुत्र मुखी बोलावणे सुती. महिषपुत्र मुखे बोलावणे श्रुती. चालवणे फिरती बैल स्वानिया. चालवणे फिरती बैल स्वानिया. चालवणे फिरती बैल स्वानिया. नव्हे हा सामान्य महिमा संतांचा. 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 हा संतांचा महिमा सामान्य नव्हे. म्हणून हा सामान्य महिमा नाही. महिषी पुत्रा मुखे, म्हशीचा पुत्र, पुत्र म्हणून हा पशु आहे. रेड्याच्या मुखातून ज्ञानोबरायांनी वेद वदवले आहे. चालवणे भिंती बैसोनिया. ज्ञानोबरायाधिक भावंड भिंतीवर बसलेले आहेत. चांगदेव महाराज त्या ठिकाणी आलेले आहेत आणि ज्ञानोबरायांनी भिंतीला आज्ञा केली, बाई चाला आता. चाला म्हटल्याच्या नंतर भिंत आकाश मार्गाने निघालेली आहे. ज्ञानोबरायांची कृपा अशी आहे महाराज, मंदाती मंद असणारा रेडा, त्या रेड्यावर कृपा होती. परंतु रेडा ही चेतन आहे. रेडा मंद आहे परंतु चेतन आहे. निळोबराय सांगतात, आमच्या ज्ञानोबरायांच्या कृपेचा महिमा असा आहे की ती जडावरही कृपा करतात. जडावर कृपा करतात. म्हणून होता कृपा तुमची पशु बोले वेद. निर्जीव चाले भिंत महिमा अगाध. निर्जीव भिंत चालते याचा अर्थ आहे ज्ञानोबरायांची कृपा जर निर्जीवार होत असेल तर तुम्हा आम्हा भाविकावर का होणार नाही? मला मग कोणी असं म्हणेल की तत्कालामध्ये रेड्यावर कृपा केली, रेडेश्वराचा उद्धार झाला. भिंतीवर कृपा केली, भिंतीचा उद्धार झाला. त्याचा आम्हाला उपयोग काय? आमच्यावर ज्ञानोबरायांनी काय कृपा केली? तर सर्व जगतावर ज्ञानोबरायांनी कृपा केलेली आहे, उपकार केलेला आहे. म्हणून कोणता उपकार केलेला आहे? केला जगाशी उपकार तारियले. संस्कृताची भाषा. संस्कृताची भाषा. मराठी निशेष अर्थ केला. मराठी निशेष अर्थ केला. केला जगाशी उपकार. तारियले नारी नर. जगाचे उपकार. तारियले नारी नर. म्हणून गीतेचा अर्थ ज्ञानोबरायांनी केलेला आहे. संस्कृतमध्ये आहे
म्हणून केला भगवद्गीता टीका ज्ञानेश्वरी शुद्ध म्हणून भगवद्गीतेवर टीका ज्ञानोबरायांनी केलेली आहे. आणि कोणत्या भाषेमध्ये केलेली आहे? प्राकृत भाषेमध्ये टीका केलेली आहे. तसं पाहता ज्ञानोबराय सांगतात 56 भाषेचा केला असे गौरव. 56 भाषेचा गौरव ज्ञानोबरायांनी केलेला आहे. अनेक भाषा ज्ञानेश्वरीमध्ये आहेत, परंतु मुख्य भाषा कोणती आहे? मराठी आहे. ज्ञानोबराय सांगतात माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृता तेही पैजा जिंके ऐशी अक्षरे रसिके मेळवीन जे कोळिकेचे निपाडे दिसती नादींचे रंग थोडे वेधे परिमळाचे जयाचे नी ऐका रसाळपणाची लोभा की श्रवणीची होती जिभा बोले इंद्रिया लागे कळंबा एकमेका सहजे विशोतरी श्रवणाचा परिरसना म्हणे रसुहा आमुचा हा भाव जाय परिमळाचा मी तोची होईल. म्हणून सर्व इंद्रियामध्ये भांडण लागले आणि सर्व इंद्रिय श्रवणाच्या घरामध्ये जाऊन बसलेली आहेत. आपल्यालाही महाप्रसादाचा काही लाभ प्राप्त होईल. म्हणून ज्या ठिकाणी पंगत आहे त्या ठिकाणी जसं भाविक यावेत, तसं श्रवणाच्या घरामध्ये पंगत आहे तर सर्व इंद्रिय त्या ठिकाणी आलेले आहेत. म्हणून मराठी भाषेमध्ये ज्ञानोबरायांनी ही टीका केलेली आहे. विठ्ठल विठ्ठल पुंडलिक वरदा ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. जगत कल्याणासाठी भगवान परमात्म्याने अर्जुनाचं निमित्त करून ही श्रीमद भगवद्गीता सांगितलेली आहे. परंतु ही संस्कृत भाषा कोणाला कळत नाही. कलियुगामध्ये ते सर्व ज्ञान आहे भाषेमध्ये लोपलेलं आहे. लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी अर्जुना संकट पडता जडभारी गीता सांगे हरी कुरुक्षेत्री तोची अवतार धरी अलंकापुरी ज्ञानाबाई सुंदरी तारावया. म्हणून ज्ञानोबरायांनी हे ज्ञान आहे भाषेमध्ये गुंतलेलं ज्ञान ते त्या ठिकाणी बाहेर काढलेलं आहे. म्हणून हे आपल्या महाराष्ट्रावर असलेली ज्ञानोबरायांची विशेष कृपा आहे, विशेष कृपा आहे. म्हणून निळोबराय सांगतात भगवद्गीता टीका ज्ञानेश्वरी शुद्ध करोनी भाविक लोका केला निजबोध. म्हणून भाविक लोकांना हा निजबोध आत्मबोध ज्ञानोबरायांनी प्राप्त करून दिलेला आहे. म्हणून ज्ञानेश्वरी मातेला शरण जायचं असेल तर बुद्धिमान म्हणून जाऊ नका, केला भाविक लोका भाविक होऊन त्या ठिकाणी जाणार. महाराज सांगतात भाव धरोनिया वाची ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी भावाक्षराची गाठी ब्रह्मज्ञानाने गोमटी. म्हणून भाविक आहे तुका म्हणे नेने युक्तीची ते खोली म्हणून ठेविली पायी डोई. म्हणून तुम्ही भावनेने एक वत्स म्हणून लेकरू म्हणून जा तर ज्ञानेश्वरी कोणाचाही अंगीकार करणार आहे. कारण मुळात ज्ञानोबरायच कृपाळू आहेत. ज्ञानोबराय मायबाप आहे, साधकांचा मायबाप दरुशने हरे पाप. मग अगोदर ज्ञानोबरायच माय आहेत. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली आई आहेत. आणि जी टीका ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी म्हणून केलेली आहे ती टीका ही काय आहे? मायच आहे. म्हणून त्या ठिकाणी आईने केलेली लेकरासाठी जी टीका आहे तीही मायच आहे. आणि त्या अक्षराला जर आपण झोंबलो तर अक्षराला पाना फुटल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ज्ञानोबरायांची कृपा होईल न होईल तो प्रश्न भिन्न आहे, परंतु ते अक्षर आपल्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही. ती ज्ञानेश्वरी माताच कृपा करेन. ते हे माय ज्ञानेश्वरी संत जना माहेश्वरी. म्हणून ज्ञानेश्वरी माता आई आहे. आणि अशी असणारी ज्ञानेश्वरी माता जगताच्या उद्धारासाठी ज्ञानोबरायांनी कृपा करून त्या ठिकाणी जगताची व्यवस्था केलेली आहे. भगवद्गीता टीका
ज्ञानेश्वरी शुद्ध शुद्ध अशा प्रकारची ज्ञानेश्वरी. नाथ महाराज सांगतात, ग्रंथ पूर्वीचा अतिशुद्ध, परिपाठांतरी शुद्ध अबद्ध, तो शोधोनिया एवं विध, प्रतिशुद्ध सिद्ध ज्ञानेश्वरी नमो ज्ञानेश्वरा. निष्कलंका जयाची गीतेची वाचिता टीका, ज्ञान होय लोका अतिभाविका ग्रंथार्थिया, आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकी दृष्टा दृष्ट विजये व्हावे जे. भाव धरून त्या आईकडे गेल्याच्या नंतर उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हे ज्ञानोबरायांची कृपा आहे. म्हणून एवढ्यावर ज्ञानोबराय थांबत नाही. ज्याला वाचताच येत नाही त्यांनाही वाटत असेल आपला उद्धार झाला पाहिजे, तर काही नाही मार. एक प्रदक्षिणा जपाची या बाहेरून करीते या, एक तो श्रवण मिशे छाया सेवितीयाची, एक तो अवधानाचा पुरा विडा पाऊड घेऊ निर्गती गाभारा अर्थ ज्ञानाच्या. केवळ एक प्रदक्षिणा जपाची. हो, एक प्रदक्षिणा जपाची. म्हणून ज्ञानेश्वरी मातेला प्रदक्षिणा करणं म्हणजे ज्ञानेश्वरी मातेचं आवर्तन करणं, पारायण करणं ही प्रदक्षिणा आहे. आणि वाचताच येत नसेल तर ज्ञानेश्वरी मातेला मध्ये ठेवावं, आणि अशी जरी प्रदक्षिणा केली तरीही मनुष्याचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तेही होत नसेल, केवळ ज्ञानोबरायांचं नामस्मरण केलं तरीही उद्धार होणार आहेत. कारण ज्ञानोबराय ज्ञानाचे सिंधू आहेत. अभंगाचं ध्रुवपद. जय देव जय देवा जय ज्ञान सिंधू, जय देव जय देवा जय ज्ञान सिंधू. जय देव जय देव जय ज्ञान सिंधू, जय देव जय देव जय ज्ञान सिंधू. जय देव जय देवा जय ज्ञान सिंधू, जय देव जय देवा जय ज्ञान सिंधू. जय देव जय देव जय ज्ञान सिंधू, जय देव जय देव जय ज्ञान सिंधू. नामस्मरणे तुमच्या तुटे बाबा बंधू, नामस्मरणे तुमच्या तुटे बाबा बंधू, नामस्मरणे तुमच्या तुटे भाव बंधू. नामस्मरणे तुमच्या तुटे बाबा बंधू. जय देव जय देवा जय ज्ञान सिंधू, नामस्मरणे तुमच्या तुटे भव बंधू. जय देव जय देव जय ज्ञान सिंधू, नामस्मरणे तुमच्या तुटे भव बंधू. निळोबराय ज्ञानोबरायांचा जय जयकार करता. जय देव जय देव जय ज्ञान सिंधू. ज्ञानोबराय ज्ञान सिंधू आहेत. सिंधू म्हणजे सागर, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. सागर अथांग अशा प्रकारचा असतो महाराज. कितीही नद्या भरून आल्या तरी सागर कधी वाढत नाही, आणि किती नद्या आटल्या सागर कमी होत नाही. दुसऱ्याची अपेक्षा सागर करत नाही. अपूर्यमान मचल प्रतिष्ठम समुद्रमाप प्रविशंती यद्वत. म्हणून त्याला समुद्र म्हणतात. तो नेहमी पूर्ण अशा प्रकारचा आहे. तो चढतही नाही आणि त्याची ओहोटी होत नाही अशा प्रकारचा सागर आहे. म्हणून ज्ञानोबराय ज्ञानाचे सागर आहे. ज्ञानदेव ज्ञान सागरू, ज्ञानदेव ज्ञान आगरू, ज्ञानदेव भवसिंधू तारो प्रत्यक्ष पयासे. म्हणून ज्ञानोबराय ज्ञानाचे सागर आहे. जय देव जय देव जय ज्ञान सिंधू, नामस्मरणे तुमच्या तुटे भवबंधू. ज्ञानोबरायांचं ज्ञान सिंधुत्व पाहायचं असेल तर ज्ञानेश्वरीतली कोणती ओवी पहा महाराज. सर्व शास्त्र आहे, सर्व शास्त्राचे सिद्धांत सहज ज्ञानोबरायांनी सांगितलेले आहेत. अनेक शास्त्राचे सिद्धांत दृष्टांतामध्ये ज्ञानोबरायांनी सांगितलेले आहेत. म्हणून ज्ञान सिंधू ज्ञानोबराय आहेत. नामस्मरणे तुमच्या तुटे भवबंधू. ज्ञानोबरायांचं नामस्मरण केल्याच्या नंतर भवनाम संसाराचा बंध हा निवृत्त होतो. ज्ञानदेव म्हणता माया
गेली समूळ विलया, मुळास माया निवृत्त होते. म्हणून हे ज्ञानदेव चतुराक्षरी जपहा करीतू सर्वज्ञा, ज्ञानाज्ञान विरहित ब्रह्म प्राप्तीची संज्ञा. ज्ञानाग्नीने पापे जळती, हे ज्याची आज्ञा ज्ञानदेव. ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो, वासुदेवची होतो अखंड वदनी वदेतो. म्हणून ज्ञानोबरायांच्या नामाने या भवबंधातून मनुष्य निवृत्त होतो. आणि म्हणून निळोबराय ज्ञानोबरायांचा जय जयकार करतात. पुढं 2 चरण आहेत, त्यांचा सरळ आपल्या प्राप्त वेळेमध्ये आपल्याला त्याचा विचार करायचा आहे. तत्पूर्वी मोठ्या प्रेमाने भगवान परमात्म्याचं भजन करा. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, 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 ढोबा 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 ढोबा. होता कृपा तुमची पशु बोले वेद, निर्जीव चाले भिंत महिमा अगाध. भगवद्गीता टीका ज्ञानेश्वरी शुद्ध, करोनी भाविक लोका केला निजबोध. जय देव जय देव जय ज्ञान सिंधू, नाम स्मरणे तुमच्या तुटे भवबंधू. आणि सर्वाचा भवनाम संसारातून सोडवणारे ज्ञानोबराय आहेत. अगदी पामरालाही संसारातून सोडवणारे आहेत. विषयी आहे, जिज्ञासू आहे, ज्यांना ज्ञान अहम ब्रह्मास्मी या वृत्तीवर गेलेले आहेत, त्यांनाही मार्गदर्शन करणारे ज्ञानोबराय आहेत. सर्वांनाच त्या ठिकाणी, कारण ज्ञानियांचा गुरु, ज्ञान्यांचे देखील ज्ञानोबराय गुरु आहेत. म्हणून जे सिद्ध आहेत, या सिद्धांचेही ज्ञानोबराय गुरु आहेत. साधकांचेही गुरु आहेत, योग्यांचे गुरु आहेत. निळोबराय सांगतात, एक महान योगी आहे, 1400 वर्षाचे तप्ती रहिवासी, येऊनी चांग देव लागते चरणासी. 1400 वर्ष त्या ठिकाणी काळाला 14 वेळेस काळाला पाठीमागं लावणारे हे चांगदेव महाराज आहेत. चांगदेव महाराजांचाही पूर्व इतिहास आपल्याला पाहायला मिळतो. 49 मरुद्गणापैकी एक मरुद्गण म्हणजे चांगदेव महाराज आहेत. इंद्राच्या शापामुळे मनुष्य योनीला प्राप्त झालेले आहेत. परंतु याही योनीमध्ये इंद्राने सांगितलं की साक्षात भगवान महाविष्णू संत रूपाने अवतीर्ण होतील आणि त्या ठिकाणी तुमचा उद्धार करतील. परंतु इंद्राला थोडासा चांगदेव महाराजांना शाप देण्यामध्ये थोडीशी गडबड झाली म्हणा, थोडा लवकर शाप दिला. 1400 वर्ष अगोदरच जन्माला आले आणि जन्माला आल्याच्या नंतर महाराज तेजस्वी स्वरूप आहे. मुधोजी पंत आणि रुक्मिणी मातेच्या उदरी या मरुद्गणाचा चांगदेवरायांच्या रूपाने जन्म झालेला आहे. जन्मतास तेजस्वी आहेत. उपनयन संस्कार झाला आणि सर्व विद्या पूर्ण झाली. विद्या पूर्ण झालेली आहेत आणि चांगला सुंदर तरुण मुलगा पाहिल्याच्या नंतर अनेक स्थळ येऊ लागले. स्थळ येऊ लागल्याच्या नंतर चांगदेव महाराज काही विचार करत नाहीत. आईवडिलांनी गुरूंना सांगितलं तुम्ही काहीतरी उपदेश करा. आणि मग गुरूने विचारलं बाळा लग्नाचा काही विचार आहे का? त्यांनी सांगितलं लग्नासंबंधी विचारू नका, उद्या कोणता ग्रंथ चालू करायचा आहे ते सांगा. गुरूने सांगितलं महाराज सर्व शास्त्र शिकून झालेले आहेत, पण केवळ योग राहिलेला आहे. त्यांनी सांगितलं योग शिकवा. योग शिकवा म्हटल्याच्या नंतर गुरूने सांगितलं आम्हाला योग प्राप्त नाही, सिद्ध झालेला नाही. म्हणून महान योगी काशीला तत्कालामध्ये राहत होते. चांगदेव महाराज काशीला गेले आणि त्या ठिकाणी योग शिकून आले. कारण वेळ कमी असल्यामुळे लगेच चांगदेव महाराज पुन्हा पाठीमागं आलेले आहेत.
आणि आल्याच्या नंतर महाराज फिरत फिरत सिद्धी प्राप्त झालेली आहे आणि तापी नदीच्या तीरावर स्थिर झालेले आहेत. 100 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर काळ येणार आहे हे कळालं आणि ते पद्मासन लावून बसलेले आहेत. आपला प्राण त्या ठिकाणी ब्रह्मांडामध्ये विलीन केलेला आहे आणि काळ आला, चांगदेव महाराजांचा प्राणच त्यांना सापडत नाही आणि मग काळ पाठीमागे गेलेला आहे. चांगदेव महाराज पुन्हा जागृत अवस्थेमध्ये येतात आणि पुन्हा 100 वर्षे प्रत्येक वेळेस काळाला पाठीमागं पाठवत असताना आपलं नाव बदलतायत, म्हणून 14 वेळेस काळाला पाठीमागं पाठवलं. 14 नावं चांगदेव महाराजांची आहेत. असे असणारे चांगदेव महाराज ज्ञानोबरायांचा महिमा ऐकल्याच्या नंतर ज्ञानोबरायांना शरण येतात. 1400 वर्षाचे तप्ती तीर रहिवासी येवोनी चांगदेव लागते चरणासे करोनी कृपा देवे अनुग्रहिले त्यासे. ज्ञानोबरायांनी अनुग्रह केलेला आहे. अनुग्रह म्हणजे कृपा केलेली आहे, दीक्षा दिलेली आहे. म्हणून दीक्षा कशाला म्हणतात? दीयते दान सद्भावात क्षीयते पाप वासना किंवा क्षीयते पशुवासना. म्हणून सद्भावनेचं दान दिल्या जातं किंवा दीयते विमलम ज्ञानम क्षीयते कर्मवासना. म्हणून विमल अशा प्रकारचं शुद्ध ज्ञान देऊन कर्माची वासना त्या ठिकाणी निवृत्त केली जाते, त्याला दीक्षा म्हणतात. म्हणून दीक्षेचे अनेक प्रकार आहेत. कुलार्णव तंत्र नावाचा ग्रंथ आहे, त्या ग्रंथामध्ये शिवपार्वती मातेचा हा संवाद आहे. त्यामध्ये दीक्षेचं विस्तृत अशा प्रकारचं चिंतन केलेलं आहे. योग वासिष्ठामध्ये वशिष्ठ मुनी या दीक्षेचे प्रकार सांगतात. म्हणून दीक्षेचे साधारणतः 4 प्रकार आहेत. 4 आहेत. पहिली स्थूल दीक्षा आहे, सूक्ष्म दीक्षा आहे, सूक्ष्मतर दीक्षा आहे आणि सूक्ष्मतम दीक्षा आहे. म्हणून अशा प्रकारचे 4 प्रकारच्या दीक्षा सांगितल्या जातात. म्हणून 4 प्रकारच्या दीक्षा कशा आहेत? वशिष्ठ मुनी सांगतात दर्शनात, स्पर्शनात, शब्दात कृपया शिष्य देहके जनयेद्यत समावेशम शांभवम सही देशिकः. दर्शनाने स्पर्शाने त्या ठिकाणी जो दीक्षा देऊ शकतो, अनुग्रह करू शकतो, त्यालाच सहदेशिक. त्याला देशिक म्हणजे गुरु म्हटल्या जातं. आणि ज्ञानोबर आहे तर देशिक राज दयानिधी अलंकापुरी जो नांदे. म्हणून अशा प्रकारच्या दीक्षा आहेत. दर्शनाने प्राप्त होणारं ज्ञान आहे, दीक्षा आहे. म्हणून केवळ पाहिल्याच्या नंतर कृपा कटाक्षे निहाळिले आपुल्या पदी बैसविले किंवा हा दिठिवा जयावरी झळके की हा पद्म करू माता पारुखे तो जीवची परी तुके महेशेशी. हे काय आहे? दृष्टीची कृपा आहे महाराज. आणि दृष्टीची कृपा संत महात्म्यांनी साधकावर दृष्टी टाकल्याच्या नंतर ही दृष्टीची कृपा आहे. परंतु ज्ञानोबरायांचं सामर्थ्य असं आहे की ज्ञानोबरायांनी कृपा कटाक्ष जरी नाही टाकला, साधक ज्ञानोबरायांच्या समोर गेला आणि साधकाने कृपा कटाक्ष टाकला तर उलटी कृपा प्रवाहित होते. म्हणून ज्ञानोबराय अशाही प्रकारे कृपा करतात. काय देव म्हणती रुक्मिणी हा एकची योगी देखिला नयनी तेची ज्ञान संजीवनी जान त्रैलोक्यासी धन्य धन्य धरा तळी जो या ते दृष्टी निहाळी तो वाहते लटाळी वैकुंठ भुवनासे जो या ते दृष्टी निहाळी. ज्ञानोबरायांना दृष्टीने निहाळल्याच्या नंतर दृष्टीने निहाळणारा तो वाहत येईल टाळी. वाहत येईल टाळी म्हणजे टाळी वाजवीत येतो असं नाही बरं. वाहत येईल टाळी शब्दाचा अर्थ मुख आहे. तो मुखाने ज्ञानोबरायांच्या नामाचा जयघोष करत येतो. एकच टाळी झाली चंद्रभाग, तिथंही टाळी एक टाळी झाली असं नाही, एकच टाळी झाली म्हणजे एकच जयघोष झाला. ऐसी पिटली टाळी सत्यलोकी ज्ञानोबराय सांगतात. म्हणजे त्या ठिकाणी जयघोष झालेला आहे. किंवा आपल्या बोलीभाषेतही म्हणतात आता बोल ना, आता का गप बसला, का टाळी बसली का, मुख गिळून काय बसला. टाळी शब्दाचा अर्थ मुकही होतो. वाहे टाळ टाळ्या टाळी. इथं वाहे टाळ, टाळ्या म्हणजे हाताच्या टाळ्या आणि टाळी म्हणजे मुख आहे. म्हणून त्या ठिकाणी तो वाहत येईल टाळी वैकुंठ भुवनासी अशा प्रकारची कृपा आहे. दुसरी कृपा आहे स्पर्श कृपा आहे. ज्ञानोबरायांचं सामर्थ्य एवढं आहे महाराज,
स्पर्श झाल्याच्या नंतर आपल्या अंतकरणातला बोध आहे तो संक्रमित केला जातो. ज्ञानोबराय सांगतात, हृदया हृदय एक झाले, हे हृदयीचे ते हृदयी घातले, द्वैत न मोडिता केले आपणायसे अर्जुना. स्पर्श कृपेसाठी त्या ठिकाणी पक्षाचं उदाहरण दिलेलं आहे. पक्षी जसा आपल्या स्पर्शाने काय करतो, पक्षाचं वाढ करतो, पण पक्षाचं पोषण करत असतो. ज्ञानोबराय देखील ही कृपा 13व्या अध्यायामध्ये आचार्योपास्ती या पदावर वर्णन करत असताना सांगतात, गुरु ते पक्षिणी करी चारा घे चांचुवरी, गुरु तारू धरी आपण कास. आणि दुसरी दृष्टिकृपा आहे, त्या दृष्टिकृपा त्याच्यासाठी कासवीचं उदाहरण दिलेलं आहे. म्हणून कासवी जशी आहे की आपल्या पिलाचं पोषण हे दृष्टीने करत असते. कासवीचे बाळ वाडे कृपा दृष्टी, तुझा नाही भेटी अंग संग, तुझा नाही भेटी अंग संग. कासवीचे बाळ वाढे कृपा दृष्टी, तुझा नाही भेटी अंग संगे, तुझा नाही भेटी अंग संगे. ज्ञानोबराय देखील सांगतात, कुर्मीची या पिलिया दिठी पानाये धनंजया. दिठीतूनच पाहणा येतो आणि संत महात्म्यांची कृपा दृष्टीतून होते. आणि म्हणून त्या ठिकाणी ही नेत्र कृपा आहे, स्पर्श कृपा आहे. म्हणून अशा अनेक प्रकारच्या कृपा आहेत. चांगदेव महाराजावर ज्ञानोबरायांनी कृपा केलेली आहे, अनुग्रह दिलेला आहे. आणि सर्व कार्य सिद्ध झाल्याच्या नंतर तीर्थयात्रा वगैरे झालेल्या आहेत. आणि शेवटी भगवान परमात्म्याकडे इच्छा प्रकट करतात आणि साक्षात भगवान परमात्मा सर्व देवी देवतांना घेऊन, ऋषीमुनींना घेऊन ज्ञानोबरायांना समाधी देण्यासाठी येत आहेत. अभंगाचं शेवटचं चरण. समाधी समयी सकळ समुदाय, समाधी समयी सकळ समुदाय, घेऊन सुरवर आले पंढरीराय. येऊन सुरवर घेऊन पंढरीराय, द्वारिया जान वृक्ष सुवर्ण पिंपळ सुमाय. जान वृक्ष पिंपळ जानुनी महिमा निळा चरणातळी राय. जानुनी महिमा निळा चरणातळी राय. जानुनी महिमा निळा चरणातळी राय. निळा चरणातळी राय. जय देव जय ज्ञान सिंधू, जय देव जय देव जय ज्ञान सिंधू. जय देव जय देव जय ज्ञान सिंधू, जय देव जय देव जय ज्ञान सिंधू. ज्ञानदेव म्हणे विठ्ठलासी, समाधान तुची होसी, परी समाधी तुझ पासी, येन देवा. ज्ञानोबराय इच्छा व्यक्त करतात. भगवान परमात्मा सांगतात, माऊली आपलं स्थान ठरलेलं आहे. म्हणून त्या ठिकाणी शुद्ध वारी आहे, पंढरपूरची आहे. वद्यवारी ज्ञानोबरायसाठी दिलेली आहे. आणि त्या ठिकाणी भगवान परमात्मा सर्व संत महात्म्यांना घेऊन, सर्व देवतांना घेऊन पंढरपुराहून निघालेले आहेत. पंढरीहून आले कैसे पुंडलिक देव सरिसे, ज्ञानदेवा सवे नामासे, आणि विष्णू भक्त अपार. अपार अशा प्रकारचे विष्णू भक्त या अलंकापूर नगरीमध्ये आलेले आहेत. ज्ञानोबरायांचा समाधी सोहळा आहे. स्वर्गातून देवता आलेले आहेत, सत्यलोकातून ब्रह्मदेव आलेले आहेत, वैकुंठातून महाविष्णू आलेले आहेत, कैलासावरून त्या ठिकाणी भगवान शंकरजी आलेले आहेत, पाताळातून शेष भगवान आले. मोठा जय जयकार झाला. आणि असं म्हणतात, समाधीमध्ये वर्णन आहे की शेष भगवान आहे तर काय याच खालता असे, पाताळी शेष याच खालता असे. म्हणून आळंदी हे काय सर्व पृथ्वीचा केंद्रबिंदू आहे, मध्यबिंदू आहे. आणि या
खाली आहे तर त्या ठिकाणी शेष भगवान आहे. म्हणून मेरू पर्वताने जशी पृथ्वी धारण केलेली आहे, त्रैलोक्याला आधार जसा मेरू आहे, तसं या पृथ्वीला आधार म्हणजे ज्ञानोबरायांची समाधी आहे. म्हणून जववरी चंद्र सूर्य तववरी कीर्ती घट स्थिरू. जोपर्यंत ज्ञानोबराय आहेत तोपर्यंत घाबरण्याचं काही कारण नाही. कारण आई इथं जवळ बसलेली आहे आणि समर्थ माता बसलेली आहे. म्हणून सर्व संत महात्मे येतात आणि आल्याच्या नंतर ज्ञानोबरायांना या ठिकाणी भगवान परमात्म्याने समाधी दिलेली आहे. तो प्रसंग आपण ऐकलेला आहे. म्हणून समाधी समयी सकळ समुदाय घेऊन सुरवर आले पंढरीराय. द्वारी अजान वृक्ष सुवर्ण पिंपळ असुमाय. द्वारी अजान वृक्ष आहे, दारामध्ये अजान वृक्ष लावलेला आहे. 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा प्रत्यक्ष स्थापिला. कल्प वृक्ष कल्पतरू, प्रत्यक्ष कल्पतरू त्या ठिकाणी. अजान वृक्ष सामान्य नाही, कोणती इच्छा तुम्ही प्रगट करा, अजान वृक्ष पूर्ण करणारे. म्हटले आम्हाला ज्ञानी व्हायचं आहे. मला ज्ञानी व्हायचं आहे, अजान वृक्षाजवळ जा आणि त्या ठरी ज्ञानेश्वरीचे पारायण करा, त्या ठिकाणी अर्थाचं चिंतन करा, तुम्ही ज्ञानी व्हाल. अजान वृक्षाची पाने जाण जो भक्षून करील अनुष्ठान, त्यासी साध्य होईल ज्ञान येथे संशय नाही. त्या ठिकाणी ज्ञान ज्ञानेश्वरी 3 सप्तके जो श्रवण करील विवेके, त्या ज्ञानी होईल अधिके येथे संशय नाही. अधिके ज्ञानी होईल, त्याला ज्ञान प्राप्त होणार आहे. म्हणून हा अजान वृक्षाचा महिमा आहे. आणि द्वारामध्ये सुवर्ण पिंपळ आहे. आणि सुवर्ण पिंपळ म्हणजे लक्ष्मी माता आहेत, आपण श्रवण केलेलं आहे. प्रत्येक अवतारामध्ये भगवंताच्या समोर बरोबर लक्ष्मी माता येत असतात, कारण लक्ष्मी माता ही भगवंताची अनपायिनी भार्या आहे. भगवंताला सोडून कधीच राहत नाही. भगवान परमात्म्याने सांगितलं आता मला राम प्रभूच्या रूपाने जायचंय. लक्ष्मी मातेने सांगितलं मी सीता होऊन येणार. म्हटले त्या ठिकाणी कृष्ण रूपाने जायचंय, मी रुक्मिणी होऊन येणार. मार प्रत्येक त्या ठिकाणी अवतारामध्ये भगवान परमात्मा म्हटले ही काय आपल्याला सोडायला तयार नाही. भगवंताने सांगितलं मी आता वामन रूपामध्ये बटू ब्रह्मचारी होणार आहे. लक्ष्मी मातेने सांगितलं ठीक आहे मी छत्र होऊन येईल, मला सोडायला तयार नाही. भगवान परमात्म्याने सांगितलं मी संत रूपाने अलंकापूर नगरीमध्ये जाणार आहात. असं ऐकल्याबरोबर लक्ष्मी माता निघाल्या. म्हटलं कुठं चालल्या? म्हटलं अलंकापूर नगरीमध्ये. तुमच्या अगोदर सुवर्ण पिंपळाच्या रूपाने त्या ठिकाणी ज्ञानोबरा येण्याच्या अगोदर अगदी रुक्मिणी मातेने ज्या पिंपळाला प्रदक्षिणा घातल्या तो पिंपळ म्हणजे सुवर्ण पिंपळ आहे. असा असुमाय म्हणजे न सामावणारा महान असा महिमा जाणून निळा चरणा तळी राहे निळोबराय ज्ञानोबरायांच्या चरणाला लागलेले आहेत. म्हणून आपण सर्व भाविकांनी ज्ञानोबरायांचा महिमा जाणून ज्ञानोबरायांच्या चरणाच्या जवळ राहावं. ज्ञानोबरायांच्या चरणाच्या जवळ राहिल्याच्या नंतर उद्धार करण्यासाठी दुसरं काही करण्याची गरज नाही. केवळ ज्ञानेश्वरी मातेचं पारायण, ज्ञानोबरायांच्या नामाचा जप आणि एवढं केल्याच्या नंतर आपला काय जयदेव जयदेव जय ज्ञान सिंधू नामस्मरणे तुमच्या तुटे भवबंधू, असा भवबंध तुटल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ज्ञानोबरायांच्या चरणी या निमित्ताने जाता जाता एवढीच प्रार्थना आपण करू की माऊली तुम्ही ज्यांच्यासाठी ज्ञानेश्वरी केलेली आहे त्या आम्हाला ज्ञानेश्वरी वाचण्याची बुद्धी निर्माण हो. तुमच्या नामाविषयी आवड, तुमच्या धामाविषयी आवड आमच्या अंतःकरणामध्ये प्राप्त हो, एवढी मागणी मागून झालेली सेवा भगवान श्री ज्ञानोबरायांच्या चरणी पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करून गुरुवर्य बाबांच्या चरणी समर्पित करून बन्सी बाबा आहेत आणि मोठी मोठी मंडळी या ठिकाणी आबा आलेले आहेत, श्याम महाराज आहेत आणि सर्व आमच्या गुरुकुलचे अध्यापक गुरुबंधू मंडळी आहेत. सर्वांच्या चरणी समर्पित करून सेवेला याच ठिकाणी विराम. तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करोनी घ्यावे हे तुमते विनवितु असे पायाच्या प्रसादे. काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संते नवे अंगभूत युक्ती नवे हा उपदेश
तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली तुकाराम तुकाराम